मग याची कशी सुरुवात झाली आणि तुम्हाला काय वाटलं की आपण डॉक्टरच व्हायला पाहिजे? ॲक्चुअली लहानपणापासून माझे जे वडील होते ते पोलीस इन्स्पेक्टर होते. हं, हं. तर आमच्या नेहमी बदल्या होत असत. म्हणजे हं. वर्षाला कधी-कधी 6 महिन्याला आम्हाला हं, शाळा चेंज करायला लागत असत. हं, हं. तर पप्पांना नेहमीच आम्ही बघितलं होतं, की कधीही ते त्यांना जावं लागायचं. हं, हं. सारखं त्यांना कामावर जायला लागायचं. कधी ते रात्री नसायचे, कधी दिवसभर नसायचे, कधी आठवडाभर नसायचे. पण त्यांची इच्छा होती एक, की मी पण तशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा किंवा त्याच्यामध्ये भाग घ्यावा वगैरे. पण मला एक मात्र हवं होतं, की मला एका ठिकाणी स्थायिक व्हायचं होतं. म्हणजे मला असं सारखं हं. म्हणजे शहर बदलणं वगैरे असं नको होतं. तर मग त्या हिशोबाने मला असं वाटलं, की हा प्रोफेशनल थोडासा एका ठिकाणी स्थायिक होण्यात मला थोडंसं मदतीचं ठरेल आणि कुठेतरी माझ्या वडिलांची पण इच्छा होती, की घरात आमच्या कोणी डॉक्टर नव्हता, तर एखादी हं. डॉक्टर असावी आणि मग मलाही त्याच्यात पुढे जाऊन इंटरेस्ट येत गेला आणि जसं मी 12वी परीक्षा दिली, त्याच्यानंतर मला चांगले मार्क्स मिळाले आणि मग पुण्यामध्ये एम-बी-बी-एसला ॲडमिशन मिळालं. मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला आता कंटिन्यू करू आणि एम-बी-बी-एस झाल्यानंतरही मला असं होतं एक मनात, की आपण नुसतं एम-बी-बी-एस करून नाही थांबावं, तर कुठलीतरी स्पेशालिटीमध्ये आपण हे असावं. तर मग मला थोडंसं आवडणारी स्पेशालिटी म्हणजे सर्जिकल स्पेशालिटी हं. असं थोडंसं होतं. म्हणजे मला ऑपरेशन रिलेटेड स्पेशालिटी थोडीशी हवी होती. तर सर्जन ही स्पेशालिटी थोडीशी म्हणजे पुरुषप्रधान आहे. हं, हं. तर तिथे जास्त मेल सर्जन्स असतात. तर मग मग माझं असं एक हे झालं, की बाबा गायनेकोलॉजिस्ट पण एक चांगली ब्रांच आहे तिथे. तुम्ही सर्जरीसुद्धा करू शकता प्लस तुम्हाला एक प्रकारचं जे महिलांशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, त्या पण करायला आणि ॲज अ लेडी सर्जन तुम्हाला जास्त वाव मिळू शकतो. हे माझ्या लक्षात आलं. पण त्याचा एक ड्रॉबॅक देखील होता, की ह्या फील्डमध्ये इमर्जन्सीज खूप असतात. म्हणजे डिलिव्हरीला पेशंट कधीही येऊ शकते. रात्र असो, दिवस असो, वेळ काळ नसतो. तर ती मात्र गोष्ट मला पहिला सांगितली होती, की बाबा तुम्हाला झोप वगैरे सगळं विसरून जायला पाहिजे. ह्या तुम्ही क्षेत्रात आला, की तुम्हाला कधीही उठून तुम्हाला दवाखान्यात जावं लागतं आणि ते आम्ही लहानपणापासून वडिलांना बघितलंच होतं, की ते कधीही रात्री अकाळी स्वतः उठून जायचे. तर ते एक डोक्यात हं, हं, होतं, की हं. बाबा ते बहुतेक आपल्याला पण करावं लागणार आहे. पण एक गोष्ट चांगली झाली, की आता मी एका ठिकाणी स्थायिक आहे आणि एका ठिकाणी राहून माझं आता एक प्रकारचं काम चालू आहे. म्हणजे सामाजिक सेवा जशी पप्पांनी तिकडे करत होते, फक्त ती धावपळीची होती आणि म्हणजे सगळं चेंज असायचं. पण ते सामाजिक सेवा या पद्धतीनं आहे, की जागेला स्थिर बसून आहे. फक्त टायमिंग तीच आहे, सगळ्या गोष्टी तीच आहेत. फक्त स्थिर आणि स्थलांतर याच्यामधला फरक फक्त तुम्ही शोधला, की एका ठिकाणी आपल्याला ते करता येईल. अगदी बरोबर मॅडम आणि समाजसेवा तशा पद्धतीने केलीच पाहिजे. आणि पण आत्ता बघितलं तर महिला म्हणाव्या अशा या क्षेत्रामध्ये येताना दिसत नाहीत. आज महिला म्हणून पण तुम्ही आज डॉक्टर झालेला आहात. आणि पुरुष असल्यावरती वेगळं असतं आणि महिला असल्यावरती वेगळं असतं. पुरुषांना वेगळा संघर्ष असतो, महिलांना त्यापेक्षा जास्त संघर्ष असतो. तर महिलांनी नेमकं आता काय केलं पाहिजे वाटतं तुम्हाला? तर महिला म्हणून पहिला संघर्ष म्हणजे एकतर लग्न, महिलांना लग्न केल्यानंतर सिटी चेंज करायला लागते किंवा गाव हं, चेंज करायला लागतं. जसं मी म्हटलं, मी पहिला माझं शिक्षण पुण्यात झालं, मी पुण्यात होते राहायला. पण लग्नानंतर मी पंढरपूर इथे शिफ्ट झाले. मग मला परत शून्यापासून सगळ्या गोष्टी चालू करायला लागल्यात. मग मला कुठे काम करायचं आहे किंवा काय करायचं आहे, हे सगळे विचार करायला लागले. तर हे तर मेन जे आहे, एक महिलेची एक एक हा ड्रॉबॅक असतो, की बाबा तिला कधीही अ, लग्नानंतर एका दुसऱ्या ठिकाणी जाऊन किंवा असं थोडंसं करायला लागतं. त्याच्यानंतर असतं म्हणजे की मुलं. मुलं झाले की त्या महिलेचा 1 वर्ष कसाही त्या कालावधीत जाऊ शकतो. तर मला आता 2 मुली आहेत. तर या दरम्यान करिअर प्लस घर प्लस त्यांचं संगोपन हे करण्यात आपला बराच वेळ जात असतो. पण तरीही तुमचं साइड बाय साइड करिअर हे ठेवणे, चालू ठेवणे प्लस काम करत राहणे. कधी-कधी मला आठवतंय माझी मुलगी अगदी 2 महिन्याची होती. पण माझं हॉस्पिटल आम्ही नवीनच चालू केलं होतं आणि हॉस्पिटलला जेव्हा पेशंट ॲडमिट असतो, तर आमचा पेशंट कसा आहे,
कळा चालू झाल्या आला की तो कधीही येतो, रात्री येतो, दिवसा येतो, रात्री 2 वाजता देखील तो येऊ शकतो. मग मी 2 महिन्याच्या मुलीला माझ्या एक एक बग्गी होती त्याच्यामध्ये टाकून मी गाडीमध्ये घेऊन इथे यायचे, पेशंट चेक करायचे आणि परत ती मुलगीला घेऊन घरी जायचे. तर अशा प्रकारचे काही प्रसंग असतात जे मे बी कधी पुरुषांना नाही करावे लागतील. पण ॲज अ महिला किंवा ॲज अ आई मला ते करावे लागले आणि कुठेतरी त्याचं एक हे पण आहे की बाबा त्यातून आपण आता पार पडलोय. पण आपले भरपूर म्हणजे आत्ता वाटतंय की बाबा आपण कसं केलं असेल ते. पण त्या वेळेस ते होऊन गेलं. बरोबर आहे. पण आता मग हे हॉस्पिटलचं नाव वगैरे कसं परत केलं वगैरे, काय नाव कसं? आता आपलं म्हणजे ॲक्चुअली आमचं पहिल्यापासूनच इच्छा होती माझी आणि माझ्या मिस्टरांची, की माझे जे सासरे आहेत हं, हं. डॉक्टर बी.पी. रोंगे सर, त्यांचं नाव तुम्ही सगळे ओळखूनच असाल. हं. त्यांचंही समाजकार्यात भरपूर काम आहे. प्लस आपलं जे कॉलेज आहे स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे त्यांचं एक स्वप्न होतं, की गावाकडे आपल्याला येऊन काहीतरी करायचं आहे. तर त्यांचं एवढं उच्च शिक्षण झालं असून देखील मुंबईमध्ये त्यांना जॉब मिळालेला असून देखील ते परत पंढरपुरात आले आणि त्यांनी पंढरपुराच्या किंवा खर्डीचे आहेत ते मूळचे. पण पंढरपुरांच्या इथे किंवा खर्डीच्या लोकांना असं काहीतरी त्यांच्या शिक्षणाचा फायदा व्हावा, त्यामुळे त्यांनी ते कॉलेज सुरू केलं आणि आता तुम्ही बघतायच आहे, की इथे गावाकडचे भरपूर लोकं, भरपूर विद्यार्थी इथे शिकलेले आहेत. काही लोकं म्हणतात, की शेतकऱ्याचा मुलगा आता शिकून सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करत आहे किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्याला जॉब आहे. तर हे फक्त आणि फक्त स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमुळे किंवा आमच्या सासऱ्यांमुळे झालेलं आहे. तर त्यांना एक मान म्हणून किंवा त्यांना एक आदर म्हणून आम्हाला त्यांचं नाव ह्या हॉस्पिटलला द्यायचं होतं. तर त्यामुळे आम्ही ह्या हॉस्पिटलचं नाव डॉक्टर बी.पी. रोंगे हॉस्पिटल असं ठेवलेलं आहे. अगदी बरोबर. रोंगे सर म्हटल्यानंतर ना पंढरपूर आणि तालुका जिल्ह्यालाच माहीत आहे. कारण की एक सामान्य कुटुंबातला एक मुलगा येतोय आणि एवढं मोठं शिक्षण प्रसार होतंय. कारण लांबून-लांबून लोकं, विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला येतात आणि गोरगरिबी जी त्या ठिकाणी लोकं आहेत, तिथेही समस्या होती, इथेही समस्या होती. अगदी बरोबर आहे. पण मॅडम, आता महिलांनी नेमकं ह्या कशा पद्धतीने शिक्षणाकडे वळलं पाहिजे किंवा व्यवसायाकडे वळलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला हेच वाटतं, की तुम्ही तुमच्या मुलींना किंवा तुमच्या बहिणी असतील किंवा काय ह्यांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रवृत्त केलं पाहिजे. आणि शिक्षण घेणे इथेच संपत नाही. तर शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही काहीतरी व्यवसाय, काहीतरी गृहव्यवसाय असेल किंवा इतर काही असेल किंवा जॉब असेल, असं काहीतरी तुम्ही त्याला पुढे नेलं पाहिजे. तुम्ही लग्न झालं, की बाबा नाही आता मी काम नाही करणार, असं न करता तुम्ही काहीतरी स्वतः नेहमीच इंडिपेंडंट राहिलं पाहिजे आणि स्वतःची स्वतः तुम्ही काहीतरी करण्याची काहीतरी एक इच्छा तुमच्यामध्ये राहिली पाहिजे. तर असं थोडं तुम्ही जरा कंटिन्यू जर केलं तर आणि पुढे जाऊन तुम्ही जर इंडिपेंडंट राहिलात, तर नक्कीच तुम्हाला ते लाँग टर्ममध्ये खूप उपयोगी येईल आणि तुम्ही कुठेही जा, तुमच्यावर कुठल्याही जर अडचण आली किंवा तुम्हाला कुठल्याही संकटात तुम्ही असाल, तर तुम्ही त्यातून कॉन्फिडेंटली निघू शकाल. तर माझी हीच इच्छा आहे, की तुम्ही स्वतः म्हणजे कार्यशील राहिलं पाहिजे आणि काहीतरी व्यवसाय, काहीतरी करत राहिलं पाहिजे आणि शिक्षण तर घेतलंच पाहिजे. अगदी बरोबर मॅडम. शिक्षण फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षण झाल्यानंतर व्यवसायाकडे वळणं पण महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रत्येकालाच नोकरी लागेल असं नाही. तर लोकसंख्या वाढते आणि व्यवसाय केल्यानंतर लोकं पुढे जातात. त्यामुळे महिला येणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. पुरुष तर आहेत. परंतु मॅडम, मला सांगा, की असं काय आपलं जसं की बी.पी. रुंगे सरांचं उद्दिष्ट त्यांनी साध्य केले, की संस्था काढून प्रत्येक मुलांना शिक्षणासाठी हे केलं. परंतु तसं तुमचं काय असं प्लॅनिंग महिलांसंदर्भात आहे काय? आता माझं हे जे हॉस्पिटल आहे ते सध्या एक छोट्या छोट्या स्तरावर आहे. एक 10 बेडेड हॉस्पिटल आहे गायनेकॉलॉजीचं. पण तुम्ही बघितलं तर माझा जो स्टाफ आहे तो 90% फिमेल स्टाफ आहे. तर माझं नेहमीच हे असतं, की बाबा महिलांना मी जास्तीत जास्त प्रवृत्त करते, की तुम्ही काम करा, तुम्ही शिका आणि तुम्ही शिकून अजून त्यात हे करा, ठीक आहे. आणि मला ते एक हे राहतं, की बाबा महिलांना जास्तीत जास्त चान्स मिळाला पाहिजे. प्लस माझी ही सुद्धा इच्छा आहे, की महिलांना हेल्थमध्ये पण जास्तीत जास्त त्यांना सवलत मिळाली पाहिजे. आता मी आपलं जे सरकारी हॉस्पिटल आहे, कॉटेज हॉस्पिटल तिथेही संलग्नित आहे. तर तिथे मी जे पिशवी काढायचे ऑपरेशन असतात किंवा हिस्टेक्टॉमी आपण जे म्हणतो, त्या प्रकारचे ऑपरेशन मी दुर्बिणीवरची तिथे करते. तर आपण जवळपास 100 पेक्षा जास्त महिलांचे ऑपरेशन त्या प्रकारचे केलेले आहेत आणि ते पूर्णपणे फ्री केलेले आहेत.
ठीक आहे. तर कुठेतरी ज्या महिलांना काही महिला अशा होत्या की त्यांना घरातून हाकलून काढलं होतं की तू ऑपरेशन कर, नाहीतर परत येऊ नकोस. तर अशा प्रकारच्या ज्या महिला होत्या, ज्यांना कोणीच बघायला नव्हतं, तर तशा प्रकारच्याही महिलांचे आपण फ्रीमध्ये ऑपरेशन केलेले आहेत. ज्यांना खूप त्रास होता, ज्यांना ते सहन होत नव्हतं, तर तशा प्रकारच्या महिलांनाही मदत म्हणून आता त्या महिला त्यांच्या जे त्यांना व्याधी होती त्यातून बाहेर येऊन आता त्यांचं व्यवस्थित त्यांचं चालू झालेलं आहे. तर अशा प्रकारचे हे भरपूर काय म्हणतात समाजकार्य म्हणू शकतो किंवा एक प्रकारचं त्यांना एक अ, मदत म्हणून आपण ह्या प्रकारचे ऑपरेशन किंवा हे पण असे केलेले आहे. तर आणि पुढे जाऊन ही नेहमीच ही मदत राहील, की काही फ्री कॅम्प्स असतील, जेणेकरून महिलांसाठी जास्तीत जास्त काही त्यांना काही रोग असतील, व्याधी असतील ते कळून येणे. त्या महिलांमध्ये एक हे असते, की आपण थोडंसं अंगावर काढणे. ठीक आहे. म्हणजे जरी काही त्यांना त्रास होत असेल, तर हॉस्पिटलमध्ये न जाणे किंवा बघूया, पुढे बघू किंवा लाज असणे किंवा नको असं ह्या प्रकारचं जे असतं ते थोडंसं कमी झालं पाहिजे. त्यांना थोडंसं वाटलं पाहिजे, की आपण जाऊन दवाखान्यात दाखवावं किंवा अशा वेळेस थोडंसं फ्री कॅम्प असेल किंवा काय असेल, तर अशा प्रकारचं थोडंसं आम्ही घेत असतो वेळोवेळी आणि आम्ही सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन म्हणजे अशी एक कॅन्सर जो आहे, की पिशवीच्या तोंडाला होणारा जो कॅन्सर आहे, जो आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे एका जी लस आहे, जसं आपण कोविडसाठी लस घेतली तशीच या कॅन्सरसाठी एक लस तयार झालेली आहे आणि ह्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रसार करण्याचा सध्या आमची चालू आहे, की बाबा ज्या महिला आहेत आत्तापर्यंत तर त्यांना व्हॅक्सिन मिळाली नाही. पण इथून पुढे ज्या किशोरवयीन आहेत किंवा हे त्यांना जर आपण ही व्हॅक्सिन दिली, तर पुढे जाऊन त्यांना हा कॅन्सर होणार नाही किंवा तो आपल्याला प्रिव्हेंट करता येईल. तर ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही जनजागृती चालू आहे आमची. की अशी भरपूर काही गोष्टी आम्हाला करत राहायला लागतात आणि महिलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, त्याच्यासाठी कधी-कधी गावामध्ये जावं लागतं, कधी-कधी कॉलेजेसमध्ये जावं लागतं, स्कूल्समध्ये जावं लागतं. तर अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही करत राहतो. महिलांसाठी आणि मुलींसाठी काय संदेश असेल तुमचा? अ, संदेश हा एकच आहे, की तुम्ही इंडिपेंडंट व्हा आणि हेल्दी व्हा. ठीक आहे. जर मुलगी इंडिपेंडंट असेल, तर ती कॉन्फिडन्सनी स्वतः हे करू शकते, पुढे जाऊ शकते. स्वतः जे काय हवं ते ती आणू शकते, घेऊ शकते, विकत घेऊ शकते किंवा स्वतःला ती पुरे राहू शकते. पण ती हेल्दी देखील पाहिजे. हेल्दी म्हणजे काय, तर तिने एक चांगलं तिचं हे पाहिजे, जे शरीर यष्टी आहे किंवा तिला काही व्याधी नको किंवा काही डिसीजेस नको, असं थोडंसं हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. मुलींचं थोडं असतं, की बाबा काहीही खाणे किंवा वेळच्या वेळेला न खाणे किंवा हेल्दी खाणं टाळणे आणि काहीतरी वेगळंच म्हणजे जे अनहेल्दी आहे ते खाणे. हे थोडंसं कमी केलं पाहिजे आणि स्वतःच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. आजकालच्या मुली काय होतं, की थोडंसं जंक फूड खाल्लं जातं किंवा कुरकुरे, चिप्स, मॅगी अशा प्रकारच्या गोष्टी ज्या खाल्ल्या जातात. त्याच्यामुळे काही व्याधी चालू झालेल्या आहेत ह्या किशोरवयीन मुलींमध्ये. तर पी-सी-ओ-डी वगैरे अशा प्रकारचे रोग आता आपण बघायला मिळतात. तर त्यांनी एक हेल्दी लाईफस्टाईल जगावी असं माझा एक निरोप आहे सर्व मुलींना आणि महिलांना, की तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय? एक तर तुमचा डायट हेल्दी हवा, म्हणजे घरचे पालेभाज्या, जेवण असं तुम्ही खाल्लं पाहिजे. प्लस तुम्ही एक रेग्युलर काहीतरी एक्सरसाइज तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे. एक्सरसाइजमध्ये वॉकिंग, योगा अशा प्रकारचे एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता. आणि तिसरं म्हणजे तुम्ही एक मेंटली सुद्धा तुम्ही हेल्दी असल्या पाहिजे. त्याच्यासाठी थोडंफार मेडिटेशन म्हणा किंवा तुम्ही काही तुमचे जे टेन्शन्स असतील ते तुम्ही शेअर केले पाहिजेत. आणि तुम्हाला जर काही तसं मेंटली काही त्रास वाटत असेल, तर तुम्ही डॉक्टरांशी पण लवकरच हे केलं पाहिजे. तर अशा प्रकारे जर तुम्ही हेल्थ वाईज आणि तुमच्या इन्कम वाईज जर तुम्ही इंडिपेंडंट असाल, तर तुम्ही नक्कीच तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकणार नाही किंवा तुम्ही नेहमीच उंच-उंच शिखर गाठत राहाल, असं मला वाटतं. अगदी बरोबर मॅडम. आरोग्य फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये सगळा आहार वगैरे सगळं बदलतंय. त्याच्यामुळे जेवढं नैसर्गिक पद्धतीचा आहार असेल ते घेणं महत्त्वाची गोष्ट आहे. जे बाहेरचं अन्न आहे, तो खाद्य आहे, ते शरीरासाठी योग्य नाही आहे आणि महत्त्वाचं म्हटलं तर महिलांना त्या प्रत्येक गोष्ट पथ्य पाळावी लागते आणि तुम्ही देखील जे तुमच्या पप्पांपासून ते आतापर्यंत रोंगे सरांपर्यंत जो सामाजिक वारसा आहे, जे समाजासाठी काम करत आहात, त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून देखील तुम्ही आज या
क्षेत्रामध्ये आज डॉक्टर आहात आणि आज रोग्य हॉस्पिटल चालवता मॅडम तुम्ही. आणि अगदी खरंच अभिमानाची गोष्ट आहे, कारण महिला कुठंतरी वर येते, महिला कुठंतरी नेतृत्व करते, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशाच पद्धतीने मॅडम आम्हाला तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि महिला दिनाच्या मॅडम तुम्हाला बी शुभेच्छा आणि तुम्हालाही सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थांबतो.